नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला पैठणी साडीच्या ब्लाउजला खूप छान अशी गोल गळ्याला पॅचवर्कची डिझाइन तयार करून घ्यायची आहे। तर त्याच्यासाठी मैत्रिणींनो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून सबस्क्राइब करा। तर तुम्ही जो कोणता साईजचा ब्लाउज शिलाई करत असणार त्या मापानुसार शोल्डर, मुंडा, उंची आणि गळा तुम्ही मोजून घ्यायचा आहे। आणि त्याच्यानंतर मग मी अशा पद्धतीने अस्तरवरती गोल गळा केला आणि मग पेपर कॅनव्हास घेतला। पेपर कॅनव्हास बरोबर अशा पद्धतीने त्याच्यामध्ये अस्तर मी बरोबर सेट केला। तर अस्तर बरोबर अगदी परफेक्ट सेट करायचा आहे, तर कुठे मागे पुढे होणार नाही ही काळजी घेत आपल्याला बरोबर किंवा मग पिन लावून घ्यायची। आणि जो काही आपण अस्तरवरती गोल गळा आखून घेतला तर तुम्ही पान गळा तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळ्याचा आकार देऊ शकता। तर मी इथं गोल गळा घेतला आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा सेम मी तोच बरोबर अशा पद्धतीने डार्क करून घेत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळ्याचा आकार करून घ्यायचा आहे। आणि साडीला जर का जास्त काठ असला तर आपण अशा पद्धतीने पॅचवर्कची खूप छान अशी डिझाइन तयार करू शकतो। तर ह्या ब्लाउज पीसला दोघही बाजूंना काठ असल्यामुळे मग इथं मी खूप छान अशी डिझाइन तयार करून घेत आहे। त्याच्यानंतर जो काही गोल गळा आहे त्याच्या बाजूला 1.25 इंच इतकं अंतर मोजून आणि अशा पद्धतीने खुणा करून घेतला। तुम्ही तुमच्या आवडीनुसार 1.5 इंच किंवा 1 इंच घेऊ शकतात। तर मी 1.25 इंच घेतलं आणि जो काही गळा आहे त्याच्या दुसऱ्या बाजूला सुद्धा मी ते डार्क करून घेत आहे। डार्क करून आणि हा कॅनव्हास आपल्याला बाजूला ठेवायचा। त्याच्यानंतर मग जो काही ब्लाउज पीस आहे त्याच्यावरती आपण आखून घेतलेला जो काही अस्तर आहे कट केलेला तो पूर्ण अशा पद्धतीने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। तर इथं आपण फक्त गळा आखून घेतला आणि तोच गळा पेपर कॅनव्हासवरती डार्क केला। तर इथं आपल्याला अस्तर वगैरे काही पलटवायची गरज नाही आहे, तसाच पूर्ण आपल्याला शिलाई करून घ्यायचा आहे। आणि त्याच्यानंतर मग जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपल्याला बरोबर कट करून घ्यायचा आहे। कमरेला सुद्धा आपल्याला शेवटी मागचे दोघही टक्स देऊन आणि कमरपट्टी जोडायची आहे, तर ते आपण नंतर करू। त्याच्यानंतर मग हा पार्ट मी रेडी करून बाजूला केला आणि जो काही काठ आहे तो अशा पद्धतीने मोजून घेतला आणि मग तो आपल्याला कट करून आणि जोडून घ्यायचा आहे। तर उलट सुलट बाजू बरोबर मी चेक केली आणि बरोबर मी तो काठ जोडून घेत आहे। आपल्याला पॅचवर्कची डिझाइन बनवण्यासाठी अशा पद्धतीने एक्स्ट्राचा काठ असला तर खूप छान डिझाइन तयार करता येते। नंतर मग पेपर कॅनव्हास ठेवून आणि चेक करून घेतला आणि त्याच्यावरती दाब शिलाई देऊन घेतली। मग हा पॅच आपल्याला तयार करण्यासाठी एक्स्ट्राचा पेपर कॅनव्हास कट केला। नंतर मग तयार केलेल्या काठावरती तो तुम्हाला शिलाईच्या सहाय्याने किंवा मग इस्त्रीच्या सहाय्याने चिपकवून घ्यायचा आहे। तर सर्वात आधी मी गळ्याला मध्य सेंटरवरती शिलाई करून घेतली आणि त्याच्यानंतर मग गळ्याच्या ज्या काही आपण 2 रेषा आखून घेतलेल्या आहेत त्यांच्यावरती अशा पद्धतीने शिलाई करून घेत आहे। आणि नंतर मग एक्स्ट्राचा जो काही भाग आहे तर थोडंफार शिलाई मार्जिन अर्धा ते पाऊण इंच शिलाई मार्जिन सोडत एक्स्ट्राचा भाग कट केला आणि अशा पद्धतीने छोटे छोटे कट मारून घेतले। कट मारून झाल्यानंतर मग जे काही कट मारून झाला आणि जो काही एक्स्ट्राचा भाग आहे तो अशा पद्धतीने आतमध्ये फोल्ड करून आणि त्याच्यावरती शिलाई करून घेत आहे। पूर्ण जो काही पॅच आहे त्याच्यावरती पूर्ण आपल्याला अशाच पद्धतीने शिलाई करून घ्यायची। त्याच्यानंतर मग जो काही आपण अस्तर आहे अस्तर आपण जो काही ब्लाउज पीसवरती जोडून घेतलेला आहे त्याच्यावरती अशा पद्धतीने आपल्याला बरोबर पॅच ठेवायचा आहे। तर सर्वात आधी मी मध्य सेंटर काढून घेतला आणि अस्तरच्या बाजूनी अशा पद्धतीने उलट दिशेने आपल्याला पॅच ठेवून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर मग जो काही आपण पॅच तयार केलेला आहे त्याच्या मध्य सेंटरवरती अशा पद्धतीने मी सर्वात आधी शिलाई करून घेतली आणि त्याच्यानंतर मग जो काही आपण जो काही गोल गळा तयार करायचा आहे त्याच्यावरती आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। तर अस्तरच्या बाजूने उलट्या बाजूने हा पॅच मी ठेवून घेतलेला आहे। त्याच्यानंतर एक्स्ट्राचे धागे वगैरे कट केले आणि एक्स्ट्राचा आतील जो काही भाग आहे तो कट करून आणि छोटे छोटे कट मारून घेतले, जेणेकरून जो काही पॅच आहे तो पलटवायला आपल्याला सोपा जाईल। त्याच्यासाठी मग अशा पद्धतीने मी छोटे छोटे कट मारून आणि नाखुनाच्या सहाय्याने आपल्याला अशा पद्धतीने करून घ्यायचं आणि मग आपल्याला पॅच पलटवून घ्यायचा। तर पलटवून घेतला आणि मग त्याच्यानंतर मग हाताने छान प्रेस केला
आणि त्याच्या कडेने आपल्याला एक लाईन इतक्या अंतरावर एकसारखं शिलाई मार्जिन पकडत आपल्याला छान अशी शिलाई करून घ्यायची आहे। पूर्ण अशा पद्धतीने पूर्ण जो काही गोलगळा आहे त्याला मी शिलाई करून घेत आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला छान कपड्यापासून आणि काठापासून डिझाईन तयार करून घ्यायची आहे। तर पूर्ण गळ्याला शिलाई करून घेतली, एक्स्ट्राचे धागे वगैरे कट केले। नंतर मग जो काही उरलेला काठ आहे त्या काठापासून छान अशी डिझाईन तयार करायची आहे। तर बघू शकतात 2.5 किंवा मग 2 इंच किंवा 2.25 इंच, तर मी हे 2.5 इंचाचे ब्लाउज पीसचा जो काही कपडा आहे त्याचा आणि काठापासून अशा पद्धतीने 2.5 इंचाचे चौकोनी कपडा कट केलेला आहे आणि अशा पद्धतीने तो फोल्ड करून आणि जो काही पॅच आहे त्याच्या खालच्या बाजूला ठेवून आणि आपल्याला शिलाई करून घ्यायची। तर जो काही काठ आहे त्याचे मी 3 त्रिकोणी अशा पद्धतीने डिझाईन तयार केली आणि त्याच्यानंतर मग जो काही ब्लाउज पीस आहे त्याचा एक कपडा घेतला, म्हणजे डिझाईन तयार करण्यासाठी काठाच्या 3 डिझाईन बनवल्या आणि त्याच्यानंतर मग कपडा घेतला ब्लाउज पीसचा प्लेन कपडा। त्याच्यानंतर परत जो काही डिझाईनचा काठ आहे तो काठ घेतला आणि अशा पद्धतीने 3 हे डिझाईनचे काठ घेतले आणि शेवटी जो काही गोलगळा आहे तिथं मी बरोबर अशा पद्धतीने ॲडजस्ट केलं की गळ्याला पूर्ण अशा पद्धतीने मी डिझाईन तयार करून घेत आहे। तर अगदी सोप्या पद्धतीने त्रिकोणी अशा पद्धतीने आपण ही डिझाईन तयार करून आणि जो काही पॅच आहे त्याच्या खालच्या बाजूला दाब देऊन शिलाई करू शकतो, जेणेकरून कपड्याचे धागे वगैरे निघणार नाही। तुम्ही वरच्या बाजूला सुद्धा ॲडजस्ट करू शकता आणि एक्स्ट्राचा कपडा कट करून लेस खाली तुम्ही ते दाबू शकतात, परंतु मी तसं केलं नाही, डायरेक्ट पॅच खालीच अशा पद्धतीने ठेवून आणि ही डिझाईन तयार करून घेतली। त्याच्यानंतर मग इथं मी अशा पद्धतीने ही लेस वापरून घेत आहे। तर लेस लावून झाल्यानंतर तिच्यावरती आपल्याला परत डबल शिलाई मारून घ्यायची आहे। तर मी ते स्किप केलेलं आहे, परंतु जाड किंवा बारीक कोणतीही लेस असली तिच्यावरती आपल्याला डबल शिलाई मारूनच घ्यायची आहे। तर बाहेरच्या बाजूला अशा पद्धतीने मी ही लेस लावून घेतली आणि जो काही आतील गोलगळा आहे त्याला तुम्ही तुमच्या आवडीनुसार लेस लावू शकतात। बघू शकतात लेस लावल्यावर खूप छान दिसेल, परंतु मला हा ब्लाऊज असा सिंपलच ठेवायचा आहे, तर हे कस्टमरवरती डिपेंड असतं। तर फायनली अगदी सोप्या पद्धतीत पॅचवर्कची आणि काठापासून कमीत कमी वेळेत खूप छान डिझाईन तयार करून घेतली। नंतर मागच्या साईडचे दोघंही टक्स देऊन आणि कमरपट्टी जोडून घेतली आणि पूर्ण मागच्या साईडची अशा पद्धतीने ही डिझाईन रेडी करून घेतली। तुम्ही बघू शकतात फायनली अशा पद्धतीने हा डिझाईनचा लुक आलेला आहे। अगदी सोप्या पद्धतीत आणि कमीत कमी वेळेत सहजच जमेल अशा पद्धतीने ही डिझाईन तयार करून घेतली। तर प्लीज मैत्रिणींनो, माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील। आणि ही डिझाईन तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट करून मला कळवा आणि आवडल्यास लाईक करून सबस्क्राईब करा।